या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, मुंबई भारतीय जनता पक्षाच्या नवीन टीमची ही पहिली बैठक आहे. म्हणून या नवीन कार्यकारिणीला मी या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि मला विश्वास आहे की या कार्यकारिणीच्या कार्यकाळात, या कार्यकारिणीच्या नेतृत्वात, या कार्यकारिणीच्या मेहनतीनं मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा पडेल. मी सर्वात प्रथम भारतीय जनता पक्षाचे 75 कार्यकर्ते जे कोरोनाच्या काळामध्ये मुंबईमध्ये सक्रिय होते, जनसेवा करत होते आणि जनसेवेने त्या ठिकाणी करत असताना कोरोनाने ग्रसित झाले आणि आपल्यातनं निघून गेले, अशा त्या 75 कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर कोरोनाचा एक प्रचंड कहर मुंबईने आणि महाराष्ट्राने या ठिकाणी बघितलं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, सरकारचे प्रमुख, सरकारचे मंत्री, सरकारचे नेते आम्ही कोरोना आटोक्यात आणलाय अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात, त्यावेळी मला मनापासून आश्चर्य वाटतं. हे खरं आहे की आता देशामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात आटोक्यात आलाय. काही ठिकाणी थंडीच्या लाटेमुळे पुन्हा कोरोना वाढतोय, पण एकूण केसेस देशातल्या कमी झाल्या. पण जे लोक स्वतःची पाठ चुकवून घेत आहेत त्यांना माझा सवाल आहे की देशामध्ये कोरोनाच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात का, मुंबईत का? माझा त्यांना सवाल आहे, देशामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 40% लोक एकट्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मृत्युमुखी पडले. हे कोणाचं कर्तृत्व आहे? एकट्या मुंबईमध्ये 10,000पेक्षा जास्त लोक. आणि मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो, ही काही कॉम्पिटिशन नाही आहे, पण 10,000 आकडा अधिकृत जो सांगितला जातो हा चुकीचा आकडा आहे. खरं म्हणजे आपण जर एकूण मृत्यूची संख्या मागील वर्षीशी कंपेअर केली तर कदाचित हा आकडा 20,000च्या वर जाईल. इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या मुंबईमधले मृत्यू या कोरोनाने या ठिकाणी झालेले आपण बघितले. हे नेमकं कोणाचं कर्तृत्व आहे? आणि म्हणून जे लोक आज पाठ थोपटून घेत आहेत त्यांनी देखील याचं उत्तर दिलं पाहिजे की मग एवढे लोक जे मृत्युमुखी पडले त्याच्याकरता जबाबदार कोण आहे? देशाच्या सगळ्या राज्यांमध्ये कोरोना होता, आपल्यापेक्षा मोठ्या राज्यांमध्ये देखील कोरोना होता, तरी देखील महाराष्ट्राची जी भीषण अवस्था आम्ही बघितली ती भीषण अवस्था इतर कुठेही आम्ही बघितली नाही. दुर्दैव काय? दुर्दैव असं आहे, एकीकडे कोरोनाचं संकट असताना या मुंबईमध्ये आणि अनेक महानगरांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या नावाने काही लोकांनी आपलं चांगलं करून घेतलं. मग प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं ह्या जो वाक्प्रचार आहे, हा वाक्प्रचार आणि कोरोनाच्या नावाने भ्रष्टाचार करणारे भ्रष्टाचारी यांच्यात नेमका काय फरक आहे, हा माझा सवाल आहे. आणि म्हणून आता कशा प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये भ्रष्टाचार झाला, आतापर्यंत कोरोना होता, आम्ही त्याच्यावर बोलत नव्हतो, कारण एक लढाई आपल्याला एकत्रितपणे लढायची होती. आम्ही सरकारला पूर्ण साथ देत होतो. टीका करायची नाही, ते रोज टीका करायचे, केंद्र सरकारवर करायचे. आम्ही ठरवलं होतं टीका करायची नाही, म्हणून टीका करत नव्हतो. पण आता मात्र यांची लक्तर देशीवर टांगल्याशिवाय या ठिकाणी कोरोनाच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आमचे अमित साटम आता पुस्तिका तयार करतायत. लवकरच ती पुस्तिका आम्ही प्रकाशित करून यांचा खरा चेहरा काय आहे. कोरोनाची चिंता नव्हती, कोरोनाच्या नावाने कोणाला कॉन्ट्रॅक्ट मिळाले पाहिजे याची चिंता होती, कुठल्या घरात मिळाले पाहिजे याची चिंता होती, टेंडर न काढता कसे द्यायचे याची चिंता होती.
हे सगळं या मुंबईमध्ये जे काही घडलंय या मुंबईकरांपुढे ते आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे सगळं मुंबईकरांपुढे आणून यांना पुढे आम्ही या ठिकाणी पाडू. खरं म्हणजे आज देशामध्ये एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये अडचणी होत्या, वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळी पॅकेजेस दिली. महाराष्ट्र एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्याने एक नव्या पैशाचं पॅकेज या ठिकाणी दिलं नाही. आणि सगळ्यात आश्चर्य इतके भयानक बिलं या ठिकाणी आले विजेचे. आणि मग ज्यावेळेस ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की ती बिलं बरोबर आहे, तेवढी वीज वापरलीच आहे, आमच्या किरीट सोमय्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक शहरातनं 10 बिलं जमा केली. ते घर किती, त्याच्याकडे लाईट किती आणि आलेलं बिल किती, कुठे 100 पट, कुठे 200 पट, 300 पट पर्यंत त्या ठिकाणी आलेली बिलं होती. गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो त्याला 50,000चं बिल आलं होतं. ही सगळी बिलं त्या ठिकाणी दाखवली. सांगितलं बिलही सुधारून देऊ. आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक घेतली. सांगितलं की आम्ही बिलांमध्ये सवलत देऊ. पहिल्यांदा तर ऊर्जा मंत्री म्हणाले होते की गरीबाला फ्रीज देऊ, मग बदलले, मग म्हणाले सवलत देऊ. आणि मारे 3 पक्षाचे नेते कॅबिनेट नंतर पत्रकार परिषदेत गेले. त्या ठिकाणी घोषणा केली 1000 कोटी देणार, एवढे देणार, तेवढे देणार, वीज बिल माफ करणार, कमी करणार, सवलत देणार. आणि काल ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं वीज वापरली आहे तर पैसे भरावे लागतील, कोणालाही सवलत मिळणार नाही. गरीबाशी विश्वासघात आहे, विश्वासघात. हे विश्वासघातकी सरकार आहे. अरे तुम्ही केलेली, आम्ही नाही, तुम्ही केलेली घोषणा कॅबिनेट मधनं येऊन तुम्ही घोषणा करता आणि त्या घोषणेवरनं घुमजाव करता. गरीबाशी थट्टा चाललेली आहे. आणि मग काही झालं की वोट दाखवायचं केंद्र सरकार. हो, केंद्र सरकारने 90,000 कोटीचं पॅकेज दिलं होतं. काय घेतलं नाही तुम्ही? त्यांनी सांगितलं होतं प्रत्येक युटिलिटीला आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत, लॉंग टर्मचं कर्ज देऊ, त्यांची वसुली होईल किंवा त्यांच्याकडे पैसा येईल तेव्हा त्यांनी द्यावं. युटिलिटीच्या बॅलन्स शीटवर पैसे कर्ज देण्याची क्षमता नसली तरी आम्ही ते देणार. तुम्ही नाही घेतलं ते, ठीक आहे, नाही घेतलं. तुम्हाला खुल्या बाजारात घ्यायचं होतं ते घेता आलं असतं. काय म्हणाले ऊर्जा मंत्री? ऊर्जा मंत्री म्हणाले गेल्या सरकारने 50,000 कोटीची या ठिकाणी वसुली केली नाही. अरे काय आकडे समजतात, वाचले आहे. खरं म्हणजे मी आमचे तेव्हाचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं मनापासून अभिनंदन करेन. या तिन्ही कंपन्यांचा जो कारभार चंद्रशेखर बावनकुळेंनी 5 वर्षात सुधारून या तिन्ही कंपन्यांची बॅलन्स शीट देशामध्ये सगळ्यात चांगल्या बॅलन्स शीट मध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी त्या ठिकाणी आणली. केंद्र सरकारने ज्यावेळी नवीन योजना आणली त्या योजनेमध्ये ज्या 4 राज्यांना त्यांनी सांगितलं की या 4 राज्यांच्या युटिलिटी या सगळ्यात चांगल्या आहेत, त्याची क्षमता सगळ्यात जास्ती आहे, त्यातली एक युटिलिटी महाराष्ट्र होतं. पण मी तुमचे आभार मानेन ऊर्जा मंत्री महोदय, किमान तुम्ही हे तर कबूल केलं की आम्ही गरीबाची वसुली करत नव्हतो, सक्तीने वसुली करत नव्हतो, आम्ही सावकारी काम करत नव्हतो. तुम्ही सावकार झाला, तुम्ही सावकारासारखे गरीबाकडनं त्या ठिकाणी बिल वसूल करण्याचा प्रयत्न करतात. एक नव्या पैशाचं या ठिकाणी कुठलीही मदत या सरकारनं कोणालाही केली नाही. सांगा, शेतकऱ्याला मदत नाही, 12 बलुतेदाराला मदत नाही, गरीबाला मदत नाही, हात ठेलेवाल्याला मदत नाही, फुटपाथ दुकानदाराला मदत नाही. सगळी मदत जी रिक्षावाल्याला मदत नाही, टॅक्सीवाल्याला मदत नाही. अरे तुम्ही मेले तरी चालेल, पण तुम्हाला आम्ही एका नव्या पैशाची मदत करणार नाही. त्या दरम्यान यांचं मात्र जोरात चालू होतं, बदल्या करा, माल कमवा. किती बदल्या केल्या या ठिकाणी, कशा प्रकारे बदल्यांचा बाजार मांडला, कशा प्रकारे जाऊ द्या सामान्य माणूस त्या ठिकाणी बोलायला लागला. एका माणसाला बदल्या करता 4-4 एजंट फोन करत होते. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी पाहायला मिळाली.
आणि म्हणून हे विश्वासघातकी सरकार आहे. गरिबाचा विश्वासघात केला आहे. गरिबाचा कुठेही विचार या सरकारने केला नाही. खरं म्हणजे बिहारमध्ये आपण जिंकलो. तुम्ही सगळ्यांनी माझं अभिनंदन त्याकरता केलं, मी तुमचा आभार मानतो. पण माझा अतिशय खारीचा वाटा या बिहारच्या निवडणुकीत आहे. बिहारमध्ये आपण जिंकलो याचं कारण बिहार मधला जो सामान्य माणूस आहे तो मोदीजींच्या गरीब कल्याण योजनेचा लाभार्थी आहे. त्या सामान्य माणसाला, गरीबाला लक्षात आलं की आमचे तारणहार जर कोणी असतील तर ते माननीय मोदीजी आहेत. खऱ्या अर्थानं केवळ बिहार नाही जिंकलो आपण, बिहार पूर्ण राज्य असल्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं. पण आपण पूर्वेमध्ये बिहार जिंकलो, उत्तर पूर्वेमध्ये मणिपूर जिंकलो, उत्तरेमध्ये आपण उत्तर प्रदेश जिंकलो, पश्चिमेमध्ये आपण गुजरात आणि त्याच्यासोबत मध्य प्रदेश जिंकलो आणि दक्षिणेमध्ये आपण त्या ठिकाणी कर्नाटक आणि तेलंगणा जिंकलो. म्हणजे एकाच दिवशी 10 तारखेला पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि उत्तर पूर्व भारतीय जनता पक्षावर आणि मोदीजींवर विश्वास दाखवला. काय कारण आहे याचं? कारण आहे लोकांना या देशामध्ये कर्मयोग आवडतो, बोलघेवळेपणा आवडत नाही. ज्यावेळी संपूर्ण देश कोरोनाने ग्रसित होता, ज्यावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन होता, वेगवेगळे नेते, सरकार, मुख्यमंत्री, वेगवेगळ्या पक्षाचे नेते, केवळ एक अजेंडा होता, बोलघेवळेपणा. केवळ रोज केंद्र सरकारला दोष द्यायचा, रोज मोदीजींच्या नावाने बोलायचं. मोदीजींनी आत्मनिर्भर भारत पॅकेज दिलं. ते आत्मनिर्भर भारत पॅकेज देशातल्या सगळ्या लोकांकरता होतं, गरीबातल्या गरीबाकरता होतं, आमच्या रिक्षावाल्याकरता होतं, आमचा जो फुटपाथ दुकानदार आहे त्याच्याकरता होतं, आमच्या शेतकऱ्यांकरता होतं. पण या ठिकाणी कुठलंही पॅकेज न देता हे केवळ टीका करत राहिले आणि मोदीजींचं पॅकेज सामान्य माणसापर्यंत पोहोचलं. ते बिहारमध्ये ज्यावेळेस गरीबापर्यंत पोहोचायचो त्यावेळेस ते सांगायचे, मोदीजी ने हमारी चिंता की, हमारे घर 6% अनाज मोदी जी के कारण पहुंचा, हमारे अकाउंट में पैसा आया. देखिए हमको बाकी किसी से कोई लेन देन नहीं है, हमारी चिंता करने वाले मोदी जी है और इसलिए हम मोदी जी के नाम पर वोट करेंगे. आणि लोकांनी वोट केलं, महिलांनी वोट केलं. महिलांनी तर इतक्या मोठ्या प्रमाणात हे मतदान आपल्याला केलं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं जो गरिबाकरता काम करतो, जो सामान्य माणसाकरता काम करतो त्याच्या पाठीशी जनता उभी राहते. आणि जे केवळ बोलघेवळेपणा करतात त्यांच्या पाठीशी जनता राहत नाही. ते केवळ टीका करू शकतात पण त्यांना जनतेचा साथ मिळत नाही. आज आपण बघा या ठिकाणी सरकार आहे, सरकारच्या माध्यमातून काय चाललंय? मागच्या 5 वर्षात आपलं सरकार होतं, या मुंबईचे 20-20 वर्ष अडकलेले सगळे प्रकल्प आपण केले. ट्रान्स हार्बर लिंक आज काम चालू आहे, 40% काम त्या ठिकाणी झालेलं आहे. 20 वर्षापासून ट्रान्स हार्बर लिंक बद्दल बोललं जायचं, आपण त्याचं काम प्रत्यक्ष सुरू केलं. हा कोस्टल रोड मागच्या सरकारमध्ये केंद्रातही सरकार काँग्रेसचं होतं, राज्यातही काँग्रेसचं सरकार होतं. माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब जायचे दिल्लीला, हात हलवत पडत यायचे. कोस्टल रोड 20 वर्षापासून त्याचं नियोजन केलं होतं, परंतु देशाच्या कोस्टल नियमांमध्ये आणि कायद्यामध्ये रिक्लेमेशन नसल्यामुळे कोस्टल रोड होऊ शकत नव्हता. 1.5 वर्ष सातत्याने दर 2 महिन्यानंतर मी दिल्लीला जायचो, त्या ठिकाणी बैठक घ्यायचो आणि त्या ठिकाणी आम्हाला हे रिक्लेमेशन करायची परवानगी द्या. आणि त्यातनं सातत्याने संघर्ष करून त्या ठिकाणी शेवटी कायद्यात बदल करून घेतला, सगळे GR बदलले आणि कोस्टल रोड भारतामध्ये आपण अलाव करून घेतला. आणि त्यामुळे आज हा कोस्टल रोड महानगरपालिकेच्या माध्यमातून होतोय. त्याच्या सगळ्या परवानग्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण सरकार असताना या ठिकाणी आणल्या. आज त्याच्या पलीकडचा बांद्रा वर्सोवा सी लिंक असेल, त्याचं काम सुरू झालं आपल्या काळातला. आज रोरो सुरू झाली आहे, रोरो आपल्या काळात आपण त्याचं टेंडर केलं,
आपण त्याचा वर्क ऑर्डर दिला आणि आपण ती रोरो सुरू केली. आता पुढच्या काळामध्ये अजून 2-3 रोरो ज्यावेळेस त्या ठिकाणी येतील, 3 तासाचा मार्ग हा केवळ अर्ध्या तासात त्या ठिकाणी त्या रोरोच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येईल. एवढंच नाही, बीडीडी चाळी सारखा अनेक वर्षापासून अडकलेला प्रकल्प आपण केला. आज या सरकारमध्ये काय चाललंय, L&T सारखी कंपनी परत चालली, कारण सरकारची मदतच नाहीये. या ठिकाणी कालिदास कोळंबकर जे आहेत, या बीडीडी चाळीच्या संदर्भात कालिदासजींनी स्वतः लक्ष घालून मदत केली, सुनील राणे त्यांनी मदत केली. आता या सरकारमध्ये कोणी मदतच करायला तयार नाहीये. त्यामुळे चालले ते परत. म्हणजे जो प्रकल्प मराठी माणसाला, सामान्य मराठी माणसाला त्याच्या स्वप्नातलं घर देत होता, 400 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त आणि काही ना 510 स्क्वेअर फुटापर्यंत, ज्याच्याजवळ 120 स्क्वेअर फूट जागा आहे, त्या मराठी माणसाला थेट मुंबईमध्ये जे घर मिळत होतं, आता ते स्वप्न पुन्हा 2-4 वर्ष 5 वर्ष दूर जाईल, अशा प्रकारची अवस्था ही त्या बीडीडी चाळीच्या संदर्भात झाली. धारावीचा प्रश्न आपण सोडवला. आता धारावीचं तरी टेंडर करताय, ठीक आहे, त्याच्यात आम्हाला काही हरकत नाही. याचं कारण असं आहे की आपल्या काळात आपण त्या ठिकाणी टेंडर यशस्वी झालं, ते टेंडर मिळालं, इन्व्हेस्टर आला आणि त्यानंतरच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की हा प्रकल्प जर यशस्वी करायचा असेल तर धारावीला जी रेल्वेची वॅकंट लँड आहे, ही लँड मिळाली तर रिहॅबिलिटेशनचा प्रश्न सुटेल आणि 7 वर्षात धारावी बदलून जाईल. आपण आदरणीय मोदी साहेबांना विनंती केली, पियुष गोयलजींना विनंती केली. रेल्वेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा रेल्वेने सांगितलं की आम्ही जागा द्यायला तयार आहोत. आम्ही सांगितलं आम्ही ती विकत घेऊ. 800 कोटी रुपये आपण मोजले आणि रेल्वेची जागा विकत घेतली. आता धारावीचा प्रकल्प कोणी रोखू शकत नाही, कारण रिहॅबिलिटेशनची जागा धारावीतच आहे. त्या ठिकाणी आता जवळजवळ 70 एकरवर बांधकाम केलं की एक एरिया शिफ्ट करता येईल. संपूर्ण व्यवस्था आपण केली. आता सरकारचं मत असं झालंय की लँड नंतर मिळाली, टेंडर आधी झालं होतं, त्याच्यामुळे पुन्हा टेंडर करायचं ठीक आहे, पण धारावीचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्णपणे आपल्या काळात मार्गीच लागला नाही, तर आता कोणी तो थांबवू शकत नाही. हे काम आपण त्या काळामध्ये करून दाखवलं. नवी मुंबईचा एअरपोर्ट असेल, जो खऱ्या अर्थानं मुंबईचं चित्र बनवलं आहे. आज मुंबईचा 1% जीडीपी हा केवळ एअरपोर्ट कंजेशनमुळे आणला आहे. एक एअरपोर्ट कंजेशनमुळे. एक एअरपोर्ट झाला तर मुंबईमध्ये आज इतक्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे जेवढ्या फ्लाइट्स आज येतात त्याच्या 3 पट फ्लाइट्स या मुंबईमध्ये येऊ शकतात आणि मुंबईचा जीडीपी 1% बदलू शकतो, इतकी क्षमता आहे. तो एअरपोर्ट जो 20 वर्षापासून थांबला होता, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. एअरपोर्ट रिहॅबिलिटेशन, आपण त्या ठिकाणी घराचं वाटप सुरू केलं आणि पहिल्यांदा ही पॉलिसी केंद्र सरकारकडनं मंजूर करून आणली की एअरपोर्टच्या आजूबाजूची जी झोपडपट्टी आहे त्यांचं रिहॅबिलिटेशन त्याच ठिकाणी होईल, त्याच ठिकाणी त्यांना पक्की घरं मिळतील आणि केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी केली. मेट्रोचं तर इतकं मोठं नेटवर्क आपण त्या ठिकाणी तयार केलं. खरं म्हणजे हो, आणि सगळ्यात महत्वाचं की झोपडपट्टी मधल्या गरीबाला त्यापूर्वी 2000 पर्यंत जो गरीब जो झोपडपट्टीत राहायचा तोच पात्र होता. आपण 2011 सालापर्यंत पात्रता वाढवली आणि बरोबर सगळ्या झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीबांना घर मिळू शकेल अशा प्रकारचा प्रयत्न केला. आज मेट्रोच्या संदर्भात काय अवस्था आहे, मला एक नवीन वाक्प्रचार कर. पूर्वी वाक्प्रचार होता इच्छा असेल तिथे मार्ग, आता वाक्प्रचार आहे इच्छा असेल तिथे मार्ग, टाइमपास करायचा तर कांजूर मार्ग. इच्छा असेल तिथे मार्ग आणि टाइमपास करायचा असेल तर कांजूर मार्ग. खरं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, तो काय माझ्या घरचा आहे, मला वापरायचं आहे का मला मालकी मिळणार आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं की हा जो काही त्या ठिकाणी आरे कॉलनीतला जो काही प्लॉट होता, ज्या ठिकाणी आरेतलं कारशेड आपण करणार होतो, या संदर्भातला निर्णय कोणी घेतला? या संदर्भातला निर्णय घेतला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. सरकार जायच्या जस्ट आधी
कारण केंद्र सरकारने त्यावेळी सांगितलं होतं की आम्हाला ही मेट्रो अंडरग्राउंड करायची आहे आणि या संदर्भात राज्याने निर्णय करा. पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कॅबिनेटने निर्णय केला आणि मेट्रोला आरे कारशेडची जमीन देण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यासोबत दुसरा निर्णय घेतला त्या ठिकाणी कमर्शियल वापर करून 1000 कोटी रुपये उभे करण्याचा. आपल्या सरकारने निर्णय केला तिथे आम्ही कमर्शियल वापर करणार नाही, 1000 कोटी आम्ही दुसरीकडून उभे करून त्या ठिकाणी देऊ, केवळ 25 एकर जागा तिथली आम्ही घेऊ आणि त्या ठिकाणी कारशेड करू. त्यामुळे आपण ज्यावेळेस कारशेडच्या संदर्भातला निर्णय केला मी आलो आणि एक मोठं आंदोलन सुरू होतं. अनेक लोक त्या ठिकाणी सांगत होते की बाबा कारशेड इथे होऊ नये. तात्काळ मी आरेच्या कारशेडला स्थगिती दिली आणि सांगितलं काय अल्टरनेटिव्ह आहेत सांगा. आणि मग त्यातनं एक कमिटी तयार झाली. अजय मेहता असतील, नितीन करीर असतील, असे सगळे प्रमुख सेक्रेटरी त्या कमिटीत होते. त्या कमिटीने अल्टरनेटिव्ह म्हणून त्यावेळेस असं सांगितलं की कांजूर मार्गची जागा जर लवकर मिळणार असेल असं अल्टरनेटिव्ह त्यांनी सांगितलं कुठलंही फिजिबल नाहीये. कांजूर मार्गची जागा जर मिळत असेल लवकर तर, पण त्यांनी त्याही वेळी सांगितलं की ते कॉस्ट वाढेल. पण अगदी जर आरेत करायचं नसेल तर कांजूर मार्गची जागा लिटिगेशन मध्ये आहे. या ठिकाणी 2 वर्ष पहिल्यांदा जागा सक्षमीकरणाकरता लागतील, त्याची ऍडिशनल 1200 कोटी रुपयाची कॉस्ट लागेल आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी डेपो करता येईल. पण ती जागा जर 3 महिन्यात मिळत नसेल तर हा प्रकल्पच होऊ शकणार नाही. त्यामुळे मग सगळ्यात फिजिबल जागा ही आरे कॉलनीतली जागा आहे आणि त्याच ठिकाणी ते केलं पाहिजे. हा रिपोर्ट त्यांनी दिला. मी सांगितलं की आपण प्रयत्न करून पाहू कांजूर मार्ग करता. आम्ही हायकोर्ट मध्ये गेलो कारण त्याच्यावर स्थगिती होती. माननीय उच्च न्यायालयात गेल्यानंतर चीफ जस्टिसच्या बेंच समोर सगळं रेकॉर्ड आहे. चीफ जस्टिस महोदयांनी सांगितलं की तुम्हाला जर ही जागा पाहिजे असेल तर त्याचा रेडिएटरचा 2600 कोटी भाव आहे. 2600 कोटी रुपये तुम्ही कोर्टामध्ये जमा करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही जागा मिळेल. कोर्टाचा निकाल जेव्हा येईल तेव्हा येईल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस 2600 कोटी जमा करा असं सांगितलं, एकीकडे ही जागा जी सरकारी होती ती जागा आणि इकडे 2600 कोटी जमा करा तर आम्ही परवानगी देऊ. अशा प्रकारे त्या ठिकाणी झाल्यानंतर त्यातही किती महिने गेले? 9 महिन्यांनी स्थगिती ठेवली होती. 9 महिने. शेवटी आम्ही हा निर्णय केला की हा मेट्रोचा प्रकल्पच होणार. काम पुढे चाललेलं आहे. त्यावेळेस 40-45% काम करून टाकलं होतं आम्ही बोगद्यांचं. आणि एवढं काम केल्यानंतर जर कारशेडला जागा नसेल तर कशा प्रकारे या ठिकाणी ही मेट्रो होणार आहे. आणि शेवटी सगळे सेक्रेटरी बसले आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की साहेब ही जागा आता आपल्याला मिळणार नाही. लिटिगेशन 20,000 कोटी रुपयाच्या प्रोजेक्ट मध्ये लिटिगेशनच्या जागेवर कारशेड होऊ शकत नाही आणि म्हणून आपण पुन्हा कारशेड जे आहे ते इथेच आणलं पाहिजे. आणि त्यानंतर 9 महिन्यानंतर आपण निर्णय केला, ती स्थगिती हटवली आणि पुन्हा आपण आरेमध्ये ते कारशेड आणलं. आता हे एवढ्या गोष्टी करताय. यांच्या सरकारने समिती तयार केली. यांच्या सरकार सौनिक साहेबांची समिती जे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी फायनान्स आहे, सगळे प्रमुख लोक टाकले. काय सांगितलं त्या समितीने? त्या समितीने या संपूर्ण घटनाक्रमाचा उल्लेख केला आणि त्यांनी सांगितलं तेव्हा 2600 कोटी होते, आता 3900 कोटी रुपये भरावे लागतील त्या जागेच्या संदर्भात. त्यानंतर जागा ताब्यात आल्यानंतर 2 वर्ष स्टॅबिलायझेशन करावं लागेल, त्याचे पैसे आपल्याला लागतील. त्यानंतर 2 वर्ष आपल्याला बांधकामाला लागतील. त्यामुळे 2024 पर्यंत मेट्रो होऊ शकणार नाही. आरे कॉलनीत जर मेट्रो केली तर 2021 मध्ये मेट्रो आपल्याला मिळू शकते आणि म्हणून त्याच ठिकाणी केली पाहिजे. एवढंच नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की जर कांजूर मार्गला आपण नेलं तर कांजूर मार्गला गेल्यामुळे जवळजवळ जी काही किंमत वाढेल ती तर वाढेल, पण 4 वर्षाचा व्याजाचा जो बोजा आहे ऑन इन्व्हेस्टमेंट तो 4000 कोटी रुपये आहे. रोज 5 कोटी रुपयाचा व्याजाचा बोजा आपल्याला पडतो जो आपण त्या ठिकाणी जी काही लेट करतो. आता हे पैसे कोणाकडून वसूल होणार आहे? ठीक आहे, सरकार देणार आहे. हे सगळे पैसे मुंबईकरांच्या खिशातनं तिकिटातनं वसूल होतील आणि 4 वर्ष जेव्हा प्रोजेक्ट डिले होईल त्याचं जे कॉस्ट एस्केलेशन आहे, त्याचा जे व्याज आहे,
याच्यामध्ये त्या प्रोजेक्टची फिजिबिलिटी पूर्ण सांगते, कारण 80% टनेलिंगचं काम झालंय तुमचं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी तो रिपोर्ट दाबून ठेवला आणि हा निर्णय केला. मला सांगा, माझा सरकारला सवाल आहे की तुमच्या एक्सपर्ट कमिटीच्या रिपोर्टला नाकारण्याकरता दुसरी कुठली कमिटी तुम्ही केली? कुठल्या एक्सपर्टने तुम्हाला सांगितलं? सांगा, कुठल्या एक्सपर्टने सांगितलं? कोणीच नाही. आणि आजही कांजूरमार्गच्या जागेवर एकीकडे केंद्र सरकारचा, हो मी मुख्यमंत्री असताना केंद्राशी आम्ही भांडलो आणि आम्ही निर्णय केला की आमची जागा आहे, केंद्र म्हणाला आमची जागा आहे, आम्ही आमचं नाव चढवून टाकलं त्याच्यावर. पण आमच्या दोघांच्या भांडणामध्ये केंद्राकडनं मागतात आजही. केंद्राची जागा असली तर केंद्र सरकार देईल. आम्ही 17 पॅकेजेस घेतलेत केंद्र सरकारकडनं, तो प्रॉब्लेम नाही आहे. पण तिथे प्रायव्हेट व्यक्तीचा दावा आहे. आता काल परवा माध्यमात मी देखील पाहिलं, त्यांनी नोटीस दिली आणि त्यांनी सांगितलंय चेंबर समन्स हा त्या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे राज्य सरकारचा 2019 साली. त्यामुळे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ आपल्या इगो करतात. बरं, पर्यावरणाचा विषय देखील आपण याचा विचार केला पाहिजे. व झाडं कापावी लागली, पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात काय आलाय, जे सुप्रीम कोर्टाने एक्नॉलेज केला, हायकोर्टाने एक्नॉलेज केलाय, ही सगळी झाडं आपल्याला कशाला पाहिजे? झाडं आपल्याला याकरता पाहिजे की आपल्याला ऑक्सिजन ती झाडं देतात, कार्बन डायऑक्साईड कमी करतात, त्याकरता ती झाडं आपल्याला हवी असतात. जेवढी झाडं कापली, या सगळ्या झाडातनं जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन होणार होतं, म्हणजे जेवढं कार्बन कमी करून ते ऑक्सिजन देतात त्यांच्या संपूर्ण लाईफ मध्ये, त्या सगळ्या झाडांच्या संपूर्ण लाईफ मध्ये, तेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन या मेट्रोच्या 80 दिवसाच्या फेऱ्यात, 80 दिवसाच्या, म्हणजे जन्मभराचं या झाडांचं जे कार्बन सिक्वेस्ट्रेशन आहे ते मेट्रोच्या 80 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये होतं. हे हायकोर्टाने मान्य केलं, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. आणि म्हणूनच हायकोर्ट, ग्रीन ट्रायब्युनल आणि सुप्रीम कोर्ट या तिघांनीही त्या ठिकाणी मान्यता देऊन त्याच ठिकाणी हे मेट्रो कारशेड करायची परवानगी दिली. मग आता काय हायकोर्ट पर्यावरण विरोधी आहे का? ग्रीन ट्रायब्युनल पर्यावरण विरोधी आहे का? सुप्रीम कोर्ट पर्यावरण विरोधी आहे? या ठिकाणी केवळ आपल्या इगो करता या ठिकाणी ही सगळी लढाई चालली आहे. आणि माझा सवाल आहे, मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, मी याचा पूर्ण अभ्यास केला. आरेत जायचं नसेल तर केलेलं 400 कोटीचं काम सोडावं लागतं. आता यांनी जे डिझाईन तयार केलाय, सांगावं सरकारने, आरेतला जो प्लॉट आहे त्याच्यावर 1 पैशाचं कन्स्ट्रक्शन करणार नाही. असं नाही आहे, असं नाही आहे, तिथेच आहे. रॅम्प म्हणून नुसतं रॅम्प नाही आहे, आत आल्यानंतर स्टॅबिलायझिंग लाईन्स तयार करून रॅम्प तयार करावा लागेल, म्हणजे त्याच ठिकाणी कन्स्ट्रक्शन होणार आहे. आता मला हे समजत नाही, मी इगो वारंवार का म्हणतो, एवढ्या करता म्हणतो की मग त्या ठिकाणी, आणि सौनिक समिती यांनी तयार केलेल्या समितीच्या रिपोर्ट मध्ये आलाय की तिथे प्लॅन केलेला जो कार डेपो होता हा ग्रीन डेपो आहे, याने कुठलं प्रदूषणच होतं. हा सौनिक समिती म्हणते, माझी नाही, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची सौनिक समिती सांगते हा ग्रीन डेपो आहे, यात प्रदूषण नाही आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी विनाकारण कांजूरमार्गला ज्यावेळेस तुम्ही नेता 4 वर्ष ते लेट करताय, पैसा, केलेला पैसा वाया घालवताय, ऍडिशनल पैसा त्याच्यामध्ये घालता. तुमचा पैसा आहे का? तुमच्या घरचा पैसा आहे का? नाही आहे, हा जनतेचा पैसा आहे. अशा प्रकारे जनतेच्या पैशाची लूट करायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही झाले असाल सत्ताधीश, पण सत्ताधीश झाल्यामुळे हा अधिकार तुम्हाला प्राप्त नाही आहे. आणि काय सांगितलं? 800 एकराचं जंगल आम्ही तयार करतोय आणि आपले फोटो छापले. अरे काय सांगता? त्या 800 एकराला इको सेन्सिटिव्ह झोन मी मुख्यमंत्री असताना केंद्रात मंजूर करून आणला. आता इको सेन्सिटिव्ह झोन हा मंजूर झाल्यानंतर ते कन्स्ट्रक्शन होऊच शकत नाही, तिथे झाडच राहणार आहे, तिथे दुसरं काहीच होऊ शकत नाही. इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये एक वीट जरी लावायची असेल तरी राज्याच्या कमिटीकडे यावं लागतं, जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे, त्या कमिटीने मान्यता दिली तरच करता येतं. त्यामुळे ऑलरेडी तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे, ठीक आहे, तुम्ही त्याला फॉरेस्ट म्हणून घोषित करताय, आनंद आहे, जरूर करा. केवळ परसेप्शन. हे एन्व्हायरमेंटलिस्ट, कशाचे एन्व्हायरमेंटलिस्ट हो? इतके वर्ष मुंबई महानगरपालिकेत तुमची सत्ता आहे, किती अनधिकृत बांधकाम झाले? कुठले एन्व्हायरमेंटलिस्ट तुम्ही? किती ते तर तोडते, सोडून द्या. किती खाड्या बुजवल्या हो? कोणी बुजवल्या खाड्या? मुंबईतल्या खाड्या कोणाच्या कारकिर्दीत घुसल्या? जबाब द्या, त्याचा जबाब.
कोण देणार आहे त्याचा जबाब? या ठिकाणी इतकं रेक्लेमेशन झालं, कोण जबाब देणार आहे? आणि मागच्या काळात आम्ही ज्यावेळेस असं म्हटलं की ही सॉल्ट पॅनची लँड आम्हाला द्या, इथे गरिबाकरता घरं बनवायची आहे, हेच माननीय उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे लोक असं म्हणाले होते, सॉल्ट पॅनची जागा आम्ही त्या ठिकाणी वापरू देणार नाही, सॉल्ट पॅनची जागा ही पर्यावरणाची आहे. मग आता ही कांजूरमार्गची जागा कुठली आहे? सॉल्ट पॅनचीच जागा आहे. कुठली जागा आहे ती? त्यामुळे केवळ आणि केवळ दिशाभूल करणार आणि मुंबईकरांना मेट्रो पासून वंचित ठेवण्याचं काम आहे. पहिल्या दिवशीपासून त्यांनी विरोध केला मेट्रोला. गोरेगाव मध्ये गिरगाव मध्ये त्या ठिकाणी आपले जे मराठी माणसं होतं ज्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं होतं, सेनेने आंदोलन केलं, आम्ही इथे स्टेशन उघडणार नाही. त्यांचं आंदोलन चालू होतं. आम्ही मराठी माणसाला जवळ घेतलं, त्याला सांगितलं तुझ्याजवळ जेवढी जागा आहे त्यापेक्षा जास्त जागा इथेच देऊ. तो तयार झाला. यांना माहितीच नव्हतं ते आंदोलन करत होते, माहितीच नव्हतं. मराठी माणसाने सह्या करून त्यांनी सांगितलं बाबा इथेच मिळतं, आपण राहतो तिथे आपल्याला 3 पट जागा मिळते. त्यांनी सगळ्यांनी सह्या केल्या, काम देखील त्याचं सुरू झालं. प्रोजेक्टला केवळ विरोध करायचा काय होता? त्या ठिकाणी बुलेट ट्रेन 50,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट इथल्या महाराष्ट्रात, 50,000 कोटीची. आज कोरोनाच्या नंतर 50,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आणि 100% टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि इंडिजिनस असल्यामुळे मला सांगा लोखंड कुठलं वापरलं जाईल? आता समजा जर कोकणामधलं ही बुलेट ट्रेन येते आहे आणि लोखंडाच्या सगळ्या फॅक्टऱ्या जर कोकणात असतील तर ते का गुजरात मधून आणणार आहे का कर्नाटक मधून आणणार आहे? आज सिमेंट कुठलं वापरलं जाईल? संपूर्ण मटेरियल कुठलं वापरलं जाणार आहे? इथलं आहे. पण विरोध करायचा आणि म्हणून लँड ऍक्विजिशन थांबवून दिलं. आज हे 50,000 कोटी रुपये आपल्या अर्थव्यवस्थेत आल्यानंतर त्यातनं जे जॉब्स तयार होणार आहे ते इथल्याच मराठी माणसाला मिळणार आहे, इथल्या प्रत्येक नागरिकाला मिळणार आहे. पण परसेप्शन नाही करायचं. आणि मग मागणी काय? मागणी आहे की पुणे नागपूर करायला आम्हीच केली होती मागणी, आम्ही त्याची फिजिबिलिटी देखील केली. पुणे मुंबई नाशिक नागपूर मुंबई पुणे आम्ही फिजिबिलिटी करायला दिली. पण तुम्ही जर या ठिकाणी मला सांगा जे होते ते थांबवा तर नवीन करायला तुमच्या राज्यात येणार कोण आहे? आज जायकाने पैसा दिला त्या ठिकाणी, कोण तुम्हाला पैसा देणार आहे? कोण येणार? जर सगळ्या मल्टीलॅटरल अथॉरिटीजला लक्षात आलं की या राज्यात पैसा दिला आणि सरकार बदलली की ते कामं थांबवतात, कोण पैसा तुम्हाला देणार आहे? आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे हे चाललेलं आहे ते पूर्णपणे विकास विरोधी, हे विकास विरोधी आहे. आणि याला जनतेचा पाठिंबा नाही. जनतेला मेट्रो हवी आहे, जनतेला बुलेट ट्रेन हवी आहे आणि ती जनतेची मागणी आहे. आज खरं म्हणजे या सरकारमध्ये ज्या प्रकारे अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येते, आज आमच्या कार्यकर्त्यांना अटक होते, आम्ही चिंता नाही करत. असं आहे की भारतीय जनता पक्षाचा डीएनए संघर्षातून तयार होतो. आम्ही खूप लाठ्या खाल्ल्या आहेत, आम्ही खूपदा जेलमध्ये गेलो आहे. आमचे कार्यकर्ते त्याची चिंता नाही करत. मग काही युवा मोर्चा सांगत होता ना, आंदोलन केले, लाठ्या खाल्ल्या, आमचा रोजचा धंदा आहे. जर या ठिकाणी सरकारला वाटत असेल की पोलिसांच्या भरोशावर विरोधी पक्षाला भारतीय जनता पक्षाला आम्ही दाबू, मी त्यांना स्पष्टपणे सांगतो वाटेल ते झालं तरी तुम्ही आम्हाला दाबू शकत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, तयार राहा. याच्या पुढच्या काळामध्ये पोलीस तंत्राचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी त्रास देण्याचं काम हे या ठिकाणी करतील. अरे जे इंदिराजींना जमलं नाही ते यांना जमणार आहे? पोलिसांना मी सांग कायदा निभा, कायदा निभा. माझी विनंती आहे, सरकार येतात सरकार जातात, बेकायदेशीर वागतात. कायद्याने आम्ही चुकलो असो जरूर कारवाई करा, बेकायदेशीर कारवाई करा. तर एवढंच लक्षात ठेवा, सरकार येत असतात जात असतात, ही एक प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये काल आम्ही होतो, आज हे उद्या पुन्हा आम्ही असू. त्यामुळे ते नियम आहे आणि नियमाने कारवाई करायला घाबरू नका. पण या सरकारमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खळचेपी चालली. अरे इतके वर्ष आमचे विरुद्ध केलं ना लोकांनी ट्विट. मी मुख्यमंत्री होतो,
माझ्याबद्दल, माझ्या पत्नीबद्दल, माझ्या परिवाराबद्दल केलेल्या लोकांनी ट्विट कोणाला तेलमध्ये टाकलं आम्ही, कोणावर कारवाई केली आम्ही. आणि मला आश्चर्य वाटतं कालपर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ओरड करणारे काही तथाकथित लिबरल्स, काही संपादक, काही पत्रकार हे शांत आहेत, काहीच बोलत नाही आहेत. म्हणजे सरकार बदललं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या बदलते का असा प्रश्न माझ्यासमोर येतोय. ठीक आहे, अजून थोडंसं नाव घेऊ नका, पण लक्षात येत आहे ते सगळं. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आता संघर्षाकरता तयार राहावं लागेल. आणि आपण बघितलं कशा प्रकारे अर्णब गोस्वामींना त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न हा या सरकारने केला. सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली आहे, चपराक दिली आहे. अरे शेवटी पत्रकार तुमच्या विरुद्ध बोलतात ना, माझ्या विरुद्ध काय कमी बोलले का अर्णब गोस्वामी? मी मुख्यमंत्री होतो, माझ्या विरुद्ध बोलायचे, शो केले माझ्या विरुद्ध, म्हणून काय मी उचलून त्याला जेलमध्ये नाही टाकलं? अनेक पत्रकारांनी केले, अनेक संपादकांनी केले, म्हणून काय त्यांना उचलून जेलमध्ये थोडे टाकलं? टॉलरन्स जे बोलायचे ना, टॉलरन्स, या सरकारला शिकवा ना जरा टॉलरन्स काय असतं. पण खरं म्हणजे दुटप्पी भूमिका आहे, दुटप्पी भूमिका आहे. खऱ्या अर्थानं या देशामध्ये तथाकथित लिबरल्स आणि स्वतःला लिबरल म्हणवणारे काही लोक हे दुटप्पी भूमिकेत आहे. या ठिकाणी गळचेपी झाली तर त्यांना चालते, पण तिकडे एखाद्या राज्यामध्ये भाजपच्या कोणी जर एखादा शब्द जरी बोलला तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तो हल्ला असतो. काय काळजी करायचं कारण नाही आहे. जेवढे ताकद असेल, जेवढा दम असेल सरकारमध्ये लावून घ्यावा. भारतीय जनता पार्टीला झुकवून देत नाही. आम्ही लढाई लढू, आम्ही लढाई जिंकू. जनता आमच्या सोबत आहे, जनतेची लढाई आहे. खऱ्या अर्थानं किरीट सोमय्या प्रेस कॉन्फरन्स पुराव्याचे घेतात ना, राजकीय विषय उत्तर द्या ना, राजकीय पुराव्याला उत्तर द्या. उत्तर नाही, किरीट सोमय्याने वॉर्न करतो. काय वॉर्न करतात? कशाचं वॉर्न करतात? हे काय बनाना रिपब्लिक आहे? वॉर्न करतो, हे चालणार नाही. भारतीय जनता पक्ष जर तुमची इच्छा असेल 2-2 हात करावे तर त्याला तयार होता. अशा प्रकारचा वार आमच्यावर करण्याचा प्रयत्न करू नका. सर्व प्रकारे आम्ही डेमोक्रेटिक आहोत, लोकशाही मानणारे आहोत, लोकशाही लढू. आमच्या अंगावर आला तर खबरदार, हे मान्य होणार नाही. आणि त्यामुळे खरं तर आता आज आपल्याला प्रवीण दरेकर असतील, राणे साहेब असतील, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी सगळ्या आपल्या नेत्यांनी केलं आहे. आणि आता त्याचीच तयारी करायची. पोपटाचा जीव नाही का, राजाचा जीव पोपटामध्ये, राक्षसाचा जीव पोपटामध्ये. राक्षस वगैरे म्हणत नाही, राजाच म्हणतो. राजाचा जीव पोपटामध्ये आणि काही लोकांचा जीव मुंबई महापालिकेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा आगार असलेली ही महानगरपालिकेची सत्ता 2022 मध्ये बदलून बदलली तर मागच्या वेळेस असती, पण आम्ही दोस्ती निभवण्या त्या ठिकाणी त्या नादामध्ये देऊन टाकली. आता तेव्हाही बदलू शकलो असतो, पण आम्ही दोस्ती निभवण्याच्या नादातून दादा आपण म्हणलं ते खरं आहे, होणार नाही. पण आता नाही, आता नाही. आता भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक बूथमध्ये पहिल्यांदा प्रत्येक वॉर्डाकरता एक नेता नियुक्त करा. ज्या नेत्याने पूर्ण वेळ त्या ठिकाणी जायचा, इलेक्शन न लढणारा असा एक प्रमुख नेता प्रत्येक वॉर्डाला द्या. माझी दुसरी विनंती आहे की बूथ मध्ये बिलकुल राजकीय कार्यकर्ते तयार झाले पाहिजे. बूथची कमिटी राजकीय कमिटी आपली असली पाहिजे, त्यांना राजकारण समजलं पाहिजे. माझं युवा मोर्चाला आव्हान आहे
युवा मोर्चाने प्रत्येक बूथ मध्ये किमान त्या ठिकाणी 50 कार्यकर्ते युवा कार्यकर्त्यांशी संपर्क केलाच पाहिजे. 50 युवा कार्यकर्त्यांशी युवा मोर्चाचा संपर्क. आणि माझं महिला मोर्चाला विनंती आहे की महिला मोर्चाने किमान 100 घरातल्या महिलांशी संपर्क प्रत्येक बूथ मध्ये केलाच पाहिजे. आणि त्या बूथची जी आपली कमिटी आहे त्या कमिटीला आपण सांगितलं पाहिजे की त्यांनी 100 घरांपर्यंत जाऊन त्या 100 घरातनं संपर्क करून त्यांचे फोन नंबर त्यांची सगळी माहिती ही कलेक्ट करून त्या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. आता मॅन टू मॅन आणि होम टू होम हे हवाई लोक आहेत, हे जमिनीवर उतरू शकत नाही. खरं म्हणजे मला असं वाटलं होतं की सत्ता मिळाल्यानंतर काहीतरी चांगलं होईल, पण जेवढ्या लवकर यांच्या डोक्यात सत्ता गेली ना, तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्याच्या डोक्यात सत्ता गेली त्याचं पतन निश्चित आहे. वर्ष पूर्ण व्हायच्या ज्याच्या डोक्यात सत्ता गेली आहे, डोक्यात सत्तेचा माज झळकतोय, आणि त्यामुळे हा तोडावाच लागेल जनतेकरता. भाजप सोडून द्या, पण असं सरकार, या राज्याची जनता, या मुंबईची जनता, ते डोंट डिझर्व इट. त्यामुळे हा माज तोडावाच लागेल आणि जनतेचा विचार करणारे लोक हे सत्तेवर आणावेच लागतील. मला विश्वास आहे मुंबई भारतीय जनता पार्टीची नवीन टीम ही बूथ पर्यंत जाऊन एक मजबूत अशा प्रकारची या ठिकाणी फळी तयार करेल आणि 2022 साली मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा सांगतो भगवाच फडकेल, पण भाजपचा. ही विचारांची मिसळ नसलेला अशा लोकांसोबत आहे. मी काल नितेशच्या ट्विट वाचला, मला तर माहित होतं, काल मी पटण्याहून आलो. पण तुम्ही ज्यांच्यासोबत सत्ता चालवताय त्यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ट्विट करायची लाज वाटावी. आश्चर्य. अरे आमचं शिवसेनेशी जमणार नाही, आम्ही भांडू, आम्ही त्यांच्या विरुद्ध संघर्ष करू, पण ज्या ठिकाणी शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव येईल त्या ठिकाणी संघर्षाला उभे राहू, त्यांच्या बाजूने उभे राहू, त्यांच्या विचारांना उभे राहू. तुम्ही मिसळ केली असेल त्यांच्या विचारात, आम्ही नाही केली. अशा लोकांसोबत ज्यांना तिथे यायची लाज वाटते, ज्यांना ट्विट करायची लाज वाटते, ज्यांना तुम्हाला श्रद्धांजली द्यायची लाज वाटते, अशा लोकांसोबत आणि कोणासोबत काश्मीर मध्ये जी काँग्रेस गुपकर अलायन्स मध्ये ते फारुख अब्दुल्ला म्हणतात गुपकर अलायन्सचा पहिला अजेंडा काय, 370 कलम बहाल करणं. आणि ते काय म्हणतात फारुख अब्दुल्ला, चीनच्या मदतीने आम्ही 370 कलम पुन्हा लागू करू. शब्द वाईट आपण सांगतो, कोणाच्या बापाची अवकाश नाही. 370 कलम असे शब्द वापरावे लागतात, मी वापरत नाही, पण कोणाच्या बापाची अवकाश नाही. 370 कलम पुन्हा या काश्मीर करता लागू करू शकेल. या देशातली जनता त्यांना सोडणार नाही, देश के इन गद्दारों को बिल्कुल सोडणार. आणि दुसऱ्या कोण, महबूबा मुफ्ती, त्या म्हणतात काश्मीरचा झेंडा बहाल झाला नाही तर तिरंगा झेंडा लावू देणार नाही. तिरंगा झेंडा, अरे तुमच्या छातीवर बसून आम्ही तिरंगा लावू, तो तिरंगा लावू देणार नाही, त्याच्या छातीवर बसून तिरंगा लागेल. आपण बघितलं की त्या ठिकाणी जम्मू मध्ये, काश्मीर मध्ये, श्रीनगर मध्ये, लडाख मध्ये ज्या शानेनं भारताचा तिरंगा 370 कलम रद्द झाल्यानंतर फडकला, आपण सगळ्यांनी ते बघितलेलं आहे. त्यामुळे अशा लोकांच्या सोबत अलायन्स करतायत. आणि दुसरा अजेंडा काय गुपकरचा, तर जे पाकिस्तान मध्ये काश्मीर जावं असे म्हणणारे सेपरेटिस्ट आहे,
त्यांना आम्ही सोबत घेऊन 370 कलम बहाल करू. मी विचारू इच्छितो काँग्रेसला की तुमचं याच्यावर म्हणणं काय आहे. तुम्ही त्यांच्या अलायन्स मध्ये आहे. रोज तुम्हाला आम्ही प्रश्न विचारू. या देशविघातक लोकांच्या सोबत जर तुम्ही त्या ठिकाणी उभे असाल तर खऱ्या अर्थानं तुमची नीतिमत्ता काय आहे आम्हाला विचारायचं आहे. आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांची नीतिमत्ता काय आहे हे आम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. हे देखील आम्हाला विचारायचं आहे. संजय राऊत साहेब, नुसतं रोज बोलून हे होत नाही. तुमच्या कृतीत दिसत नाही. तुम्ही नुसतं बोलता. हिंदुत्व कृतीत दिसलं पाहिजे. नुसतं बोलून हिंदुत्व होत नसतं. हिंदुत्व तुमच्या कृतीत दिसत नाही. हिंदुत्वाला जे मानत नाही अशा शक्तींसोबत मांडीला मांडी लावून नुसतं स्टेटमेंट द्यायचं यांनी हिंदुत्व होत नसतं. तुमचं हिंदुत्व लोकांना समजलेलं आहे. 370 कोणी बहाल करू शकणार नाही. तुम्ही स्टेटमेंट दिलं. म्हणा ना जरा काँग्रेसला कसे गुपकर सोबत तुम्ही जाता. दाखवा ना हिंमत. नाही दाखवणार तुम्ही. सत्ता आहे. सत्तेची पडली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये एक नव भारताची निर्मिती होते आहे. आत्मनिर्भर भारताची निर्मिती होते आहे. ते आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या कार्यामध्ये आपण सगळे लोक हे कार्यकर्ते आहोत. आणि त्याच दृष्टीनं मुंबई भाजपने येत्या काळामध्ये आपली चमक दाखवावी, आपली ताकद दाखवावी एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.